नमस्कार, मी अशोक चिंचोले। बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप यूट्यूब न्यूज चॅनल। मित्रो, सध्या लोकसभा निवडणुकीची सर्वत्र हवा आहे, चर्चा चालू आहे, प्रक्रिया चालू आहे। अशा वेळी आपणा सर्वांना प्रश्न पडेल की आतापर्यंत या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये किती उमेदवार निवडून आले, ते कोणत्या पक्षाचे होते, ते कोण होते आणि त्यांना एकूण मते किती मिळाली जाणून घेण्याची उत्सुकता आहे। आम्ही भूकंप यूट्यूब चॅनलच्या वतीने आपणा सर्वांना आवश्यक असलेली माहिती उपलब्ध करून देत आहोत। प्रेक्षको, भाषिक प्रांत रचना झाल्यानंतर पहिल्यांदा 1962 साली लातूर लोकसभेची निवडणूक झाली। या मतदारसंघात त्यावेळी काँग्रेसचे तुळशीराम दशरथ कांबळे हे विजयी झाले। त्यांना एकूण 1,34,395 मते मिळाली होती। त्यानंतर 1967 साली पुन्हा तुळशीराम दशरथ कांबळे हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले। त्यावेळी त्यांना 1,25,896 मते मिळाली। तुळशीराम कांबळे यांनी 1971 साली झालेल्या निवडणुकीत हॅट्रिक निर्माण केली। तिसऱ्या वेळी ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले। त्यांना यावेळी 1,56,771 एवढी मते मिळाली होती। त्यानंतर हा मतदारसंघ सर्वसाधारण मतदारसंघ झाला आणि 1977 साली झालेल्या या निवडणुकीत शेका पक्षाचे भाई उद्धवराव साहेबराव पाटील हे विजयी झाले। त्यांना 1,78,815 एवढी मते मिळाली। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मात्र शिवराज पाटील चाकूरकर यांनी सतत 7 वेळा या मतदारसंघातून विजय मिळवला। पहिल्यांदा 1980 साली शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेस उमेदवार म्हणून विजयी झाले। त्यांना 2,53,948 मते मिळाली। 1984 साली पुन्हा शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेस उमेदवार म्हणून विजयी झाले। त्यांना या निवडणुकीत एकूण 2,89,466 एवढे मते मिळाली। 1989च्या निवडणुकीत पुन्हा शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले। त्यांना त्यावेळी 3,04,733 एवढे मते मिळाली। 1991च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे असलेले शिवराज पाटील चाकूरकर हे पुन्हा विजयी झाले। त्यांना त्यावेळी एकूण 2,37,853 एवढी मते मिळाली। 1996 साली शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेस उमेदवार म्हणून विजयी झाले। त्यांना त्यावेळी 2,79,775 एवढी मते मिळाली। 1998 साली शिवराज पाटील चाकूरकर हेच पुन्हा काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले। त्यावेळी त्यांना 3,22,265 एवढे मते मिळाली होते। 1999 साली झालेल्या निवडणुकीत 7व्यांदा शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले। त्यांना त्यावेळी 3,14,213 एवढे मते मिळाली। त्यानंतर 2004 साली झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रूपाताई पाटील निलंगेकर यांनी विक्रम केला आणि 7 वेळा सलग विजयी झालेले शिवराज पाटील चाकूरकर यांचा त्यांनी पराभव केला। या निवडणुकीत रूपाताई पाटील निलंगेकर ह्या 4,04,500 मते घेऊन विजयी झाल्या। त्यानंतर लातूर लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि त्यानंतर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला। 2009 साली या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे
जयवंत गंगाराम आवळे हे विजयी झाले. त्यांना 3,72,890 एवढी मते मिळाली. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे सुनील बळीराम गायकवाड हे विजयी झाले. त्यांना एकूण 6,16,509 एवढे मते मिळाली. 2019च्या निवडणुकीत भाजपाचे सुधाकर तुकाराम श्रंगारे हे विजयी झाले. त्यांना या निवडणुकीत 6,61,495 एवढी मते मिळाली. मित्रो, भाषिक प्रांतरचना होण्या अगोदर म्हणजे स्वातंत्र्यानंतर 2 निवडणुका झाल्या. पहिली निवडणूक 1952 साली झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे राघवेंद्र दिवान हे खासदार म्हणून निवडून आले. त्यांना 1,01,523 एवढे मते मिळाली. 1957च्या निवडणुकीत व्यंकटराव नळदुर्गकर हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले. त्यांना 94,772 एवढे मते मिळाली होती. प्रेक्षको, लातूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास, राजकीय इतिहास मोठा रंजक आहे. या निवडणुकीमध्ये आतापर्यंत शिवराज पाटील चाकूरकर हे 7 वेळा विजयी झाले. मात्र ते 1998च्या निवडणुकीत भाजपाचे गोपाळराव पाटील हे प्रतिस्पर्धी असताना अवघ्या 3327 एवढ्या मताधिक्यानेच विजयी झाले होते. त्यानंतर 2004च्या निवडणुकीत भाजपाच्या रूपाताई पाटील निलंगेकर यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांच्यापेक्षा 30,891 एवढी अधिक मते घेऊन विजय मिळवला आणि इतिहास निर्माण केला. लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये तुकाराम सदाशिव श्रंगारे, पंढरीनाथ ज्ञानोबा पाटील, माणिकराव सोनवणे, डॉक्टर पद्मसिंह पाटील, डॉक्टर बापूसाहेब कालदाते, डॉक्टर गोपाळराव पाटील आदींनी निवडणूक लढवली होती. लोकसभा संदर्भात किंवा एकूणच लातूरच्या राजकारणासंदर्भात अशी वेगवेगळी माहिती आपणास उपलब्ध व्हावी आणि ती सहज आपल्याला ऐकता यावी यासाठी आपण आमच्या भूकंप न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.